नाशिक जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी ही सध्या चिंतेचा विषय ठरते. किरकोळ वाद, जुने राग आणि त्यातून थेट जीव घेणारे हल्ले. मनमाडमध्ये घडलेली अशीच एक धक्कादायक घटना ज्यामध्ये एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आलाय आणि आता या प्रकरणात पोलिसांची कारवाई वेगानं सुरू आहे. नाशिकच्या मनमाड शहरात रविवारी रात्री सुदर्शन चव्हाण या तरुणाची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली आहे. ही घटना समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुदर्शन चव्हाण हा मनमाडचा रहिवासी असून तो नवी मुंबई येथे बाउन्सर म्हणून काम करत होता. प्राथमिक माहितीनुसार पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. जुन्या वादातून टोळक्यानं सुदर्शनवर हल्ला करत त्याच्यावर धारदार शस्त्रानं वार केले आणि यातच त्याचा मृत्यू झालाय. या घटनेनंतर मनमाड पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवत संशयितांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यापैकी 4 जणांना अटक करण्यात आली आहे. या 4 आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यांना 26 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान तपासादरम्यान आणखी आरोपी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या हत्येमागील नेमकं कारण आणि संपूर्ण टोळीचा सहभाग याचा सखोल तपास सध्या सुरू आहे. बघा, जे हत्या घडल्यानंतर फक्त 5 मिनिटाच्या आत आमचे जे पोलीस आहेत त्या घटनास्थळी पोहोचलेले होते आणि त्याला तात्काळ ॲम्ब्युलन्स बोलवून उपचाराकरता दाखल करण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी दाखल होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावरती धारदार शस्त्राने वार केल्यामुळं त्याचा रक्तस्राव झालेला असावा. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मयत घोषित करण्यात आलेले. त्यानंतर आम्ही सर्व जे काही पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी त्यांना स्टाफ यांना सर्वांना फील्डवर घेऊन त्याच्या माननीय वरिष्ठांच्या आदेशाने हे माननीय उपविभाग पोलीस अधिकारी बाजीराव महाजन साहेब, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ साहेब आणि आमचे माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी सर सर्वांना कळवलं. त्यांच्याकडनं LCB पथकाची मदत, आजूबाजूच्या पोलीस स्टेशनची मदत आणि जे काही इनपुट मिळत गेलं त्यामुळं नेमका कोणी त्याच्यावर हल्ला केला होता, कोणत्या कारणासाठी केला होता, हल्ला करणारे किती होते याबाबत काही एक माहिती नसताना तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. त्यासोबतच तपासाची चक्र माननीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे पोलीस निरीक्षक श्री दत्ता शिंदे असं आम्ही एकत्रित टीमनं काम करून सकाळ पावेतो यातील जे काय मुख्य 2 आरोपी होते ते आणि त्यांच्यासोबत मिळालेले इतर काही संशयित यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं. त्यानंतर त्याची उत्तरे तपासणी, त्यानंतर त्याच्या पुढे अंत्यविधी करता त्याचे प्रयत्न नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आलं आणि त्यानंतर पुढची जी काय आहे इंट्रोगेशन आणि त्याची कारवाई करण्यात आली. त्यावरून मुख्य 2 आरोपी आणि त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणारे असे 2 जण यांना काल अटक करण्यात आली. आज मान्य न्यायालयात त्यांना हजर केले असता त्यांची पोलीस कस्टडी रिमांड ही 26 तारखेपर्यंत मिळालेली आहे. त्यानंतर आज नातेवाईकांचे स्टेटमेंट घेऊन इतरही काही जे संशयित होते आणि त्यांच्या तपासामध्ये त्यांना आसरा दिलेल्याचं, मदत केलेल्याचं निष्पन्न झाल्यावरून BNS 249B या कलमान्वये वाढ करून इतर 2 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. असे एकूण टोटल 6 आरोपी अटक. त्यांना जे नंतरचे 2 अटक करण्यात आले त्यांना मान्य न्यायालयात पोलीस कस्टडी रिमांड कमी उद्या रोजी हजर करण्यात येईल. हे जे यातील मयत आणि जे मारणारे आरोपी आहेत हे एकाच समाजाचे आहेत. त्यांच्यामध्ये पाठीमागील 6 महिन्यापासून 2-3 वेळा किरकोळ स्वरूपाच्या तक्रारी झाल्या होत्या, पण त्या आपसात मिटवलं जात होतं. त्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनला कोणत्या प्रकारचं रिपोर्टिंग केलेलं नव्हतं. कालची घडलेली जी घटना आहे ती मागच्या जे वैमनस्य होतं, त्यांचं मागील भांडणाचा राग होता, त्याच्यातून घडलेली आहे. मनमाडसारख्या शहरात घडलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झालाय. जुने वाद आणि वैमनस्य इतक्या टोकाला जाऊन पोहोचत असतील तर ही केवळ एक घटना नसून समाजासाठी धोक्याची घंटा आहे. आता या प्रकरणात अजून किती आरोपी समोर येत आहेत आणि पोलिसांच्या तपासातून नेमकं काय सत्य बाहेर येतंय याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. lokmat.com साठी किरण नाईक, नाशिक.